हॅलो, गुड इव्हनिंग. वेलकम टू माय ब्लॉग. आज मी ब्लॉग संध्याकाळी चालू करते लॉग आउट झाल्यानंतर. कारण आज माझ्या मल्हारला होती स्कूलला सुट्टी. म्हणजे त्यांनी दांडी मारली होती स्कूलला. सो आज तो दिवसभर घरी होता. त्यामुळे माझं ऑफिसचं काम, घरातलं काम त्याला बघून मला काही ब्लॉग बनवणं झालं नाही. सो आत्ता चालू केलं आहे. तर इथून पुढचा ब्लॉग आपण बघूयात. लॉग आउट झाल्यानंतरचं पहिलं काम असतं मल्हारला नाश्ता देणं आणि माझी कॉफी. चहा घेत होते पण ॲसिडिटी खूप होत होती म्हणून चहा बंद करून कॉफीवर आले. चहा प्रेमी आहे यार. कॉफीने मन भरत नाही, तुम्ही काहीही करा. चहाची सर कॉफी नाही, पण काय करायचं, सवय लागली आहे ना. मग हळूहळू कशी सोडायची, तर अशी सोडते चहाची सवय. आता हे बघता क्षणी तुम्हाला वाटत असेल भाकरवडी टाईप दिसते, बट हे आहे पराठाची भाकरवडी असं नाव देता येईल याला. मी काय करत असते, मूग आणि दलिया शिजवून घ्यायचा आणि तो बारीक करायचा मिक्सरला. गव्हाच्या पिठामध्ये ते मूग आणि दलिया बारीक केलेलं त्याच्या गव्हाच्या पिठात टाकून त्याचा एक गोळा डो तयार करायचा. त्या डोनी चपाती लाटायची. चपातीवरती आपल्याकडे कोणतीही भाजी असेल, पनीर म्हणा, बटाटा म्हणा, ती भाजी अशी स्प्रेड करायची, रोल करायचा कटकट करून. हे असे मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचे. मुलांना त्यांच्या हाताने खाता येतात. इन शॉर्ट ही भाजी पोळीच आहे, पण याच्यामध्ये मूग आहे, दलिया आहे, गहू आहे आणि मी आत्ता ह्याला बटाट्याची भाजी दिली होती. लास्ट टाईम मी सेम याच्यामध्ये पनीरची भाजी दिली होती. लहान मुलांना हे खूप आवडतं, हेल्दी पण आहे, तर एकदा नक्की करून बघा. आज आहे वेनसडे, सो तुषार काही घरी जेवणार नाही आहेत. त्यांचा आज नॉनव्हेज खायचा दिवस असतो. दर वेनसडेला ते नॉनव्हेज खातात. सो जेवणाला फक्त आहे मी आणि मल्हार. मग आम्हाला काय करायचं, तर मी मस्त असा मसाले भात करणार आहे आज. जमलं तर रेसिपी दाखवेल, नाही तर माझ्या यूट्यूब चॅनलवर मी कसा मसाले भात करते ह्याची रेसिपी ऑलरेडी आहे. माझ्या मल्हारचे केलॉग्स आणि खाली आहे माझ्या कॉफीचा मग. हे असतं आमचं लॉग आउट नंतरचं आयुष्य. बघा, सगळीकडं पसारा करून ठेवला आहे आणि हे गुंडाळून खेळत बसलाय. सगळ्या घरात माझा पसारा असतो. आता मला हा सगळा पसारा लॉग आउट नंतर आवरायचा असतो. हां, करते जुजू. हे वॉलपेपर पण त्यांनी फाडून टाकलेत. नटखट कृष्णा माझा. आणि त्याला हे खूप आवडतं. माझ्या घरी नेहमी हे चालू असतं. छान वाटतं बघायला. त्याच्यासोबत मी पण एन्जॉय करते.